नमस्कार मित्रांनो. एक मुद्दा होता, त्यावर बोलावं की नाही या गोष्टीचा थोडासा विचार करत होतो. पण वाटलं की मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या हिताचा आहे म्हटल्यास त्याच्यावर बोलावंच लागेल. हे आता E20 पॉलिसी भारतामध्ये लागू केली गेली आहे. E20 म्हणजे काय आहे की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित असणार आहे. त्याचा फायदा काय आहे शेतकऱ्यांना? तर इथेनॉल बनवण्याची प्रोसिजर जे करतात त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल मध्ये ऊस आणि मका लागते. ऊस आणि मका लागत असेल म्हणजे ऊस आणि मकाची डिमांड वाढणार आहे. डिमांड वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा त्या म्हणजे शेतीमध्ये त्या गोष्टीचा भाव वाढणार आहे आणि हा शेतकऱ्यांचा फायदा आजपर्यंत मला दिसून आला नाही, पण येऊ शकेल कदाचित इन फ्युचर होऊ शकतात त्या गोष्टी. तर ह्या गोष्टी E20 अप्लाय केलेले नुकसान पण बघून घेऊत ना. फायदा एक गोष्ट शेतकऱ्यांचा फायदा झाला, दुसरा आता नुकसान काय आहे ते पण बघून घेऊत आपण. हा तर गाड्यांच्या टाक्या गंजणार आहेत. दुसरी गोष्ट गाड्यांमध्ये जे इंजिन मध्ये जे रबरचे पार्ट असतात किंवा जे प्लास्टिकचे पार्ट असतात ते खराब होणार आहेत. तिसरी गोष्ट मायलेज कमी होणार आहे. ह्या 3 गोष्टी आहेत ना महत्वाच्या. हो, मला पण वाटतात. कारण शेतकरी माणूस म्हटलं किमान काही लोकांनी आता 2023च्या अगोदर नंतर गाड्या खरेदी केल्या असतात, पण बहुतांश लोकांपाशी ते 2023च्या अगोदरच्या गाड्या आहेत आणि 2023च्या अगोदरच्या गाड्यांमध्ये हे सगळे दुष्परिणाम दिसून येणार आहेत, ज्या की आपल्याला E20 कम्पॅटेबल नाही त्या गाड्या. मग आता E20 कम्पॅटेबल 2023च्या नंतरच्या गाड्या आहेत. मग अगोदरच्या गाड्यांना ह्या गोष्टी सहन कराव्या लागतील. मग ते शेतकरी वर्ग असो कोणताही प्रवर्ग असो, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घासला जाणारा तो शेतकरी वर्ग आहे. ती गोष्ट त्या ऊस आणि मका याच्या फायद्याखाली लपून जाईल कदाचित. आणि आता E20 विरोधामध्ये एक याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. माननीय सुप्रीम कोर्टाने ती याचिका सुद्धा रद्द केलेली आहे. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला E20 घ्यावं तर लागणारच आहे. E20 घेण्याचे फायदे काय आहे सांगते सरकार. किंवा जो कच्चा माल येणारा आहे तो येणाऱ्या कच्च्या मालावरची जी आपली भारताची डिपेंडन्सी आहे ती कमी होईल. ती कमी का होईल? का तर अगोदर 100%, 95% पेट्रोल दिलं जायचं, 5%, 10% इथेनॉल मिश्रित असायचं. आता 20% इथेनॉल मिश्रित करत आहोत, म्हणजे 2-4% फरक पडेल, पण आपली डिपेंडन्सी त्याच्यावर कमी होईल असं म्हणणं सरकारचं आहे. ठीक आहे, हे पण मान्य करू. दुसरी गोष्ट, वातावरणातून 1-2 वायू सांगितले काहीतरी ते कमी होतील, तेही होतील. का तर पेट्रोल जळाल्यानं ते निर्माण होणार आहेत आणि इथेनॉल जळाल्याने ते निर्माण होणार नाहीत. मग पण इथेनॉल मध्ये पेट्रोल मिक्स केल्यास कदाचित होत असतील. आपला अभ्यास कमी असेल कुठेतरी, त्याला ते पण मान्य करू. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आहेत. मला तर आवडलं. सरकारचं धोरण हे योग्यच आहे. सरकारचं धोरण कधी चुकत नाही. ते गोष्टी आपण समजायला कमी पडतो. जर आपण अडाणी वर्ग शेतकरी वर्ग आहे, आपल्याला काय समजणार त्या लेवलच्या गोष्टी, बरोबर ना? पण शेतकरी मित्र सोडा, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळ्या गोष्टींना या गोष्टीचा फटका तर जोरात बसणारच आहे. पण आता सरकार आहे शेवटी. सरकार विरोधी द्यायचं की सरकार सोबत जायचं हे सगळं तुमच्यावर डिपेंडंट आहे. बघा तुम्ही, मी काय माझं मत फक्त मांडू शकतो. मी माझं मत मांडलंय की मी E20 सोबत नाहीये.